राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमकं कधी येणार याबद्दलची अधिकृत तारीख आता सरकारच्या माध्यमातून आज जाहीर करण्यात आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता याचे 2000 रुपये वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आज 2200 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आल्याची माहिती स्वतः कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिली आहे। मग आता कोणत्या तारखेला हे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत हेच पाहणं या ठिकाणी आता महत्त्वाचं आहे। कारण आजकाल खोट्या बातम्यांचा प्रसार वाढलेला तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतोय। कोण म्हणत असतं नमोचे पैसे आज येतील, कोण म्हणत असतं नमोचे पैसे उद्या येतील, परंतु ठामपणे शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8व्या हप्त्याचे 2000 रुपये नेमकं कधी येतील याचे ठामपणे फिक्स तारीख कोण सुद्धा सांगणं झालं होतं। या व्हिडिओच्या माध्यमातून आता 19 नोव्हेंबरला पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता जमा झाले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांची त्या नावांची एक लिस्ट आता सरकारच्या माध्यमातून काढण्यात आली होती आणि तीच लिस्ट या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या आता लाभार्थी यादीमध्ये ढकलण्यात आली आहे। आणि बघा त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपये येण्यासाठी अधिकृत तारीख सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आली आहे। 30 तारीख तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आता पुढे सांगणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये नक्कीच हा प्रश्न निर्माण झाला असेल की आता नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना याचे एकत्रित 4000 रुपये आमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारला सोडायला काय होत होतं, परंतु सरकारने स्पष्टपणे सांगितलंय नमो शेतकरी योजना राज्याचे आणि पीएम किसान योजना केंद्राचे, त्यामुळे एकत्र 4000 रुपये तुम्हाला कधीच येऊ शकत नाहीत। फक्त या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला फक्त या ठिकाणी येतील 4000 रुपये असं सांगण्यात आलं होतं, परंतु सरकारच्या माध्यमातून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नव्हती। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमकं कोणत्या तारखेला येणार, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा येणार, कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करून येणार, सर्व सविस्तर माहिती या ठिकाणी स्वतः कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी या ठिकाणी काय दिल्या नक्की तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधीचं या ठिकाणी 2200 कोटी रुपये मंजूर आता करण्यात आलेत। याबद्दलचा GR काढण्यात आलाय, परंतु तुम्हाला पैसे कधी येणार याची जर तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल, कोणत्या पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यात पैसे येणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाकोणाला अपात्र करून पैसे येणार, आता हे तुम्हाला या ठिकाणी सांगताय। तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारे ज्या खोट्या बातम्या पुरवल्या जाऊ लागलेत, परंतु शेतकरी बांधवांनो एक लक्षात ठेवा, सरकारने ज्यावेळी आता GR काढला जातो त्याच वेळी सरकारच्या माध्यमातून पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होत असतात। त्यामुळे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता स्वतः सांगून टाकलंय की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमकं कोणाकोणाला मिळणार आहे, कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये मिळणार आहे आणि नेमकं कोणत्या तारखेला फिक्स या ठिकाणी येणार आहे याची सविस्तर अपडेट काय आल्या तुम्ही या ठिकाणी नक्कीच आता पाहू शकता। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये आता स्पष्टपणे शेतकरी बांधवांना सांगून टाकले की नुकताच तुम्हाला पीएम किसान योजनेचे आता 21व्या हप्त्याचे 2000 रुपये मागच्याच आठवड्यामध्ये वितरित तुम्हाला झाले असतील। तुम्हाला पण नक्कीच पीएम किसान योजनेचे 2000 रुपये बँकेत मिळाले असतील। मग आता नमो शेतकरी योजनेचे नेमकं तुम्हाला पैसे कधी मिळणार, नेमकं कोणत्या तारखेला मिळणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात मिळणार, कारण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले 3 टप्प्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। मग पहिला टप्पा कधी सुरू करण्यात येतोय याची अपडेट जे आहे तर ते सरकारच्या माध्यमातून काय काय सांगण्यात आले नक्की बघा। शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही प्रत्येक जण त्या ठिकाणी नमोचा हप्ता कधी येणार याची चौकशी नक्कीच करत असणार। सगळीकडे सोशल मीडियावर चर्चा एकच सुरू आहे, ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपये नेमकं कधी येणार। त्या ठिकाणी काही शेतकरी दररोज बघत असतात आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु सरकारने GR यासाठी आज काढलेला आहे आणि 2200 कोटी रुपये मंजूर केलेत। मग तुम्हाला पैसे उद्या येणार का परवा दिवशी येणार का आणखी कोणत्या तारखेला येणार, त्या ठिकाणी डिसेंबरमध्ये येणार का नोव्हेंबरमध्येच येणार का आणखी कोणत्या तारखेला येणार याची सविस्तर अपडेट या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कारण सोशल मीडियावर अनेक अफवा या ठिकाणी जोरदार पसरल्या जाऊ लागलेत, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील
अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांनी मार्केटमध्ये मोठा कहर केल्याचं पाहायला मिळतोय। शेतकरी बांधवांना ठामपणे पीएमचे 2000 रुपये आता मिळाल्यानंतर नमोचे 8व्या हप्त्याचे 2000 रुपये नेमकं कोणत्या तारखेला येणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा येणार आणि नेमकं कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार याची अपडेट आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे। त्यामुळे नेमकं तुम्हाला हे 2000 रुपये कधी मिळणार याची ओरिजिनल आणि 100% खरी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे। कारण बऱ्याच ठिकाणी खोटी माहिती पुरवली जाते आणि शेतकऱ्यांची मोठी फसवणूक या ठिकाणी केली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना जी खरी माहिती आहे तर ती शेतकऱ्यांपर्यंत लवकर पोहोचत नाही। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आता कोणत्या तारखेला नमोचा 8वा हप्ता तुमच्या बँकेत येणार आहे त्याची तारीख काय या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। त्यानंतर लगेचच तुम्ही कोणत्या पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या ते तुमच्या समोर या ठिकाणी पुराव्यासहित आम्ही आता तुम्हाला लगेच त्या ठिकाणी दाखवणार आहे। कारण जे प्रूफ तुम्हाला आम्ही दाखवणार आहे तर ते राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृतरित्या या ठिकाणी जाहीर करण्यात आले। पहिल्या टप्प्यातील कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना नमोचे 8व्या हप्त्याचे 2000 रुपये नेमकं कोणत्या तारखेला येणार आहे याची अपडेट तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। पहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांनी महत्त्वाची खास अपडेट शेतकरी बांधव जे नमोची वाट बघत आहेत त्यांच्यासाठी दिल्या। बघा, आता 12 जिल्हे जे पहिले निवडलेत तर त्यामध्ये पहिल्या टप्प्यात तुम्हाला पैसे वाटण्यात येणार आहे। पहिला, दुसरा, तिसरा असं 3 टप्पे या ठिकाणी नमोच्या हप्त्यासाठी केल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला आता मिळू लागलं आहे। बघा, पहिल्या यादीमध्ये आता शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आता पीएम किसानचे 2000 रुपये या ठिकाणी मिळवलेत। त्यांचीच यादी, त्यांचीच नावे, तीच यादी आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी या ठिकाणी आता देण्यात आल्या। आता बघा, कोणाकोणाला पैसे मिळणार, कोणत्या बँकेमध्ये पैसे मिळणार। ज्या बँकेमध्ये तुम्हाला पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मिळालेत त्या बँकेमध्ये पैसे मिळणार। परंतु या 12 जिल्ह्यामध्ये मोठा प्रॉब्लेम झाला आहे कारण शेतकऱ्यांनी KYC चुकीच्या मार्गाने केले असल्याचं स्वतः कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्याचं कारण म्हणजे शेतकरी बांधवांना या ठिकाणी थोडं कमी शिकलं असल्यामुळे KYC प्रक्रिया पूर्ण व्यवस्थित केली नाही। त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता 1 आठवडा झालं वाटप केलेलं नाही आहे, ही अधिकृत बातमी आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही जी बातमी आहे ही तुम्हाला पुराव्यासहित आम्ही या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून जी सांगण्यात आल्या तीच तुम्हाला सांगणार आहे। आता तुम्हाला सांगत आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळणार नाही, त्यानंतर सांगणार पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आणि त्यानंतर सांगणार कोणत्या तारखेला खरोखर सरकारच्या माध्यमातून नमोचे 2000 येणार हे सांगणार आहे। आता आपण पाहूया पात्रता सरकारने काय ठेवले आहेत। बघा, आता बघा शेतकरी बांधवांनो, पहिलं या ठिकाणी पात्रता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आल्या ती म्हणजे KYC प्रक्रिया व्यवस्थित तुम्ही केल्या का बघा। कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना येणार आहे ज्यांनी KYC प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण केल्या। कारण KYC प्रक्रिया ही या ठिकाणी आता महत्त्वाची अट लावली आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं अट त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी लावल्या ती म्हणजे तुमच्या घरामध्ये जर लाडक्या बहिणीचे पैसे येत असतील तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम आहे। सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे कारण सरकारने काय सांगितलंय, स्वतः अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मागच्या वेळी सांगितलं होतं शेतकरी बांधवांना, एक तर तुमच्या बायकोला लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेऊ द्या किंवा तुम्ही स्वतः नमोचे पैसे घ्या, कोणीतरी एक हप्ता घ्या। कारण राज्य सरकार एकाच घरामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणीचे 2000 रुपये पण पाठवतं आणि एकाच घरामध्ये नमोचे तुम्हाला 2000 रुपये पाठवतं। म्हणजे लाडक्या बहिणीचे 1500 आणि नमोचे 2000 असं एका घरामध्ये 2 हप्ते जाऊ लागलेत। त्यामुळे सरकारने सांगितले एक तर तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे घ्या किंवा नमोचे 2000 घ्या। मग आता तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे आता जो तुम्हाला 8वा हप्ता येणार आहे त्याची तारीख तुम्हाला पुढे सांगणार आहे तर या तारखेला तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही। परंतु येणारा जो 9वा हप्ता आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी एक तर तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे घ्यावे लागणार किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे घ्यावे लागणार। स्वतः अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ही माहिती शेतकऱ्यांसाठी दिल्या।
आता ही पात्रता झाली, आता पुढची पात्रता काय हे सुद्धा तुम्ही बघायचं आहे. व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, कारण ही अधिकृत बातमी स्वतः या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आली आहे. कारण मार्केटमध्ये सगळीकडे आज पैसे मिळतील, उद्या पैसे मिळतील अशा प्रकारे सांगू लागलेत. परंतु ही जी बातमी आहे तर ते कृषी विभागाच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आल्या. आता तुम्हाला सांगताय पुढची पात्रता, ज्यामध्ये आता 7 लाख शेतकरी या ठिकाणी अपात्र होणार आहेत. तर ती यादी कोणती आल्या ती पण तुम्हाला सांगतो. त्यानंतर 12 कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे ते पण सांगतो. आणि त्यानंतर कोणत्या तारखेला अधिकृत त्या ठिकाणी 2000 रुपये नमूद येणार आहेत ते पण सांगतो. पहा आता बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड काढून 10 वर्षे पूर्ण झालेत, सर्वांनी इथे लक्ष देऊन बघा. 10 वर्षे जर आधार कार्ड काढून तुमचं पूर्ण झालं असेल तर अशा शेतकऱ्यांना नमोचा हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, जर आता 2025 वर्ष सुरू आहे, बरोबर याच्या पाठीमागे 10 वर्ष म्हणजे बरोबर 2015च्या आधी तुम्ही जर आधार कार्ड काढून ठेवलं असेल तर त्यावरती महत्त्वाची दुरुस्ती करून KYC करायला सांगितली होती. परंतु शेतकरी बांधव अजिबात ऐकत नाहीत, त्यामुळे त्यांना नमोचा हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे. मग त्यामध्ये काय करायचं होतं, त्यावरती तुमची जन्मतारीख पूर्ण आहे का, ज्या दिवशी जन्मलाय, ज्या महिन्यात जन्मलाय, ज्या वर्षी जन्मलाय, पूर्ण आधार कार्डवरती जन्मतारीख आहे का तुम्ही बघायचं आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव, त्या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव, तुमचं आडनाव पूर्ण अक्षरात आधार कार्डवरती आहे का बघा. नाहीतर तुम्ही KYC करून पण तुम्हाला हप्ता वितरण होण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे. कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात पैसे येणार आहेत हे यादी तुम्हाला स्वतः सरकारच्या माध्यमातून जी आल्या ती सांगणार आहे. आणि तारीख महत्त्वाचं कोणती सांगण्यात आल्या, कारण या तारखेलाच तुम्हाला नमोचे पैसे येणार आहेत. आता तुम्हाला सांगताय कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्या तालुक्यामध्ये पहिल्या टप्प्यात या पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आता केलं जाणार आहे. ती यादी काय सांगण्यात आल्या तुम्ही या ठिकाणी ऐकायचं आहे. पहिला जिल्हा तुम्हाला सांगत आहे, सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कोणत्या तारखेला वाट बघायचं आहे, फक्त त्याच तारखेला या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे. आता बघा पहिला जिल्हा कोणता सांगण्यात आला आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, जालना जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यातील या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. ते म्हणजे अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद या भागातील शेतकरी बांधव तुम्ही राहत असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये येणार आहेत जालना. आता बघा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण तुमच्या जिल्ह्यातील जे तालुके आहेत तर ते सरकारने सांगितलेत. ही खरोखर 100% खरी बातमी आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यात कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर बघा, धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री, सिंदखेडा या भागातील शेतकरी बांधवांना 2000 रुपये नमोचे आता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी या भागातील शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामध्ये तुमची निवड करण्यात आल्या. तुम्हाला लाभ बँकेच्या खात्यावरती DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जशा प्रकारे PM किसानचे पैसे आले तशा प्रकारे तुम्हाला लाभ मिळणार आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यात कोणाकोणाला मिळणार आहे तर अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर या भागातील शेतकरी बांधवांना 2000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचे जमा होणार आहेत. त्यानंतर अजून पुढचे जिल्हे जर पाहायला गेलं तर या ठिकाणी बीड जिल्हा सुद्धा आहे. बीड जिल्ह्यातील आता तालुक्यांची निवड करण्यात आल्या. आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कसार या भागातील शेतकरी बांधवांना टोटल 2000 रुपये येणार आहेत. कोणत्या तारखेला येणार आहेत ती तारीख अगदी 2 मिनिटे पाहून बघायचं आहे. आता बघा पुढचा जिल्हा कोणता सांगण्यात आला आहे. शेतकरी बांधवांनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यात कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेहकर या भागातील शेतकरी बांधवांना 2000 रुपये जमा करण्यात येणार आहेत. लातूर जिल्ह्यात कोणाला मिळणार आहेत औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, अनपाळ या भागातील शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामध्ये लाभ भेटणार आहे. बघा हे झाले जिल्ह्यांची यादी. ही पहिला टप्पा निवडलाय तर कोणत्या तारखेला येणार आहे तर तुम्हाला हप्ता 15 डिसेंबरला या ठिकाणी जमा होण्याची शक्यता सरकारच्या माध्यमातून आता वर्तवण्यात आल्या. तुमच्या आधार कार्डला बँकेच्या खात्याला लिंक करून घ्या. तसेच KYC प्रक्रिया पटकन पूर्ण करा, त्याशिवाय तुम्हाला हप्ता जमा होण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे. त्यामुळे सर्व प्रोसेस करून ठेवा. नक्कीच तुम्हाला नमूचा हप्ता येण्याची शक्यता आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.